तर यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा राहिलाय। आर्णी तालुक्यातील अरुणावती, अडाण आणि पैनगंगा नद्यांना आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टरवरील कापूस आणि सोयाबीनची पिकं पाण्याखाली गेली आहेत। हे चौथ्यांदा पूर आलेला आहे आणि याला हे काहीच कामी नाही आहे। आता समजा एक याला काही लागणार नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही हे काही कामी नाही आहे, त्याच्यामुळे हे उपटा लागलो। जर समजा सरकार म्हणतोय आम्हाला 8,000 रुपये हेक्टरी देतो, पण सरकारला एकच विनंती आहे की 8,000 हेक्टरीला आम्हाला लावायला नागेटीचा खर्च सुद्धा नाही निघत आहे। 8,000 रुपये आम्हाला नागेटीचा खर्च नाही निघत आहे, तर सरकार म्हणतो 8,000 देतो। या लावायला आम्ही इथून लावलेला खर्च सुद्धा 8,000 मध्ये निघणार नाही आमच्यावाले। पण सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला प्रशासनाकडून मदत हवी। मी प्रशासनाला विनंती करत आहो की मला 50,000 रुपये हेक्टरी मिळाली पाहिजे, नाही मिळाली तर आम्ही गळफास घेऊन आत्महत्या करणार आहे।